नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला हा मोत्यांचा सुंदर असा बदकाचा रुमाल कसा बनवायचा आहे ते सांगणार आहे. अतिशय सुंदर असा हा रुमाल किंवा टेबल मॅट आहे. तुम्ही नक्की करून बघा. तर हा मोत्याचा रुमाल बनवण्यासाठी मी हे 6 नंबरचे पांढरे मोती, 6 नंबरचे शेवाळी, 6 नंबरचे कॉपर कलरचे आणि 6 नंबरचे पिवळ्या कलरचे मोती मी इथे वापरलेले आहे. तर 6 नंबरचाच तंगूस आणि सुई लागणार आहे आपल्याला आणि ही कात्री. एवढं साहित्य मी हा मोत्यांचा बदकांचा रुमाल बनवण्यासाठी वापरणार आहे. चला तर मग आता आपण सुरुवात करूया रुमाल बनवायला. पण त्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा, व्यवस्थित बघा, प्रत्येक ओळ आणि ओळ बघा, म्हणजे तुम्हाला ते चुकणार नाही. एखादी ओळ जरी स्किप झाली तर आपलं डिझाईन चुकणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी हे 6 कॉपरचे मणी सुईमध्ये ओवून घेणार आहे. कॉपर कलरचे 3 4 5 आणि 6 मोती मी हे ओवून घेतलेले आहे. ही गाठ आहे, त्याच्या शेजारच्या मोत्यातून विरुद्ध बाजूने मी सुई काढून घेणार आहे. म्हणजे हा 6 मोत्यांचा आपला गोल तयार होणार आहे. 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता आपण इथे 5 मोती घेणार आहोत. त्यातले हे जे 2 पहिले पांढरे घेणार आहोत, मग शेवाळी 1 आणि हे 2 पांढरे असे 5 मोती मी घेतलेले आहेत. ही आपली पहिली ओळ चालू झालेली आहे. परत ही गाठ आहे, या शेजारच्या मोत्यातून डावीकडे तंगूस आहे, त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची अशी. आणि त्याच्या शेजारचा हा 2 नंबरचा मोती आहे, त्याच्यातून पण आपण ही सुई काढून घ्यायची आहे. म्हणजे इथे हा आपला 1 2 3 4 5 6 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. आता हे असे या 6 कॉपर कलरच्या मोत्यांवरती असे गोल आपण तयार करून घ्यायचे आहेत. तर आता इथे आपण 4 मोती घ्यायचे. पहिल्यांदा 5 घेतले, आता 4 घ्यायचे. त्यातले 2 पांढरे पहिल्यांदा घ्यायचे, मग शेवाळी आणि मग हा परत पांढरा, असे 4 मोती मी घेतले. आता हा जो मोती आहे पांढरा, त्याच्यातून वरून खालच्या बाजूने मी ही सुई काढून घेतलेली आहे. परत ह्या कॉपर आणि हा 3रा नंबरच्या कॉपर कलरच्या मोत्यातून सुई मी उजवीकडून डावीकडे काढून घेणार आहे. इथे आपला परत 1 2 3 4 5 6 मोत्यांचा दुसरा गोल तयार झालेला आहे. आता 3रा गोल तयार करायचा आहे. सेम त्याच पद्धतीने करायचा आहे. 2 पांढरे, 1 शेवाळी आणि परत 1 पांढरा. 4 मोती घ्यायचे. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. इथे 3रा 6 मोत्यांचा गोल तयार झाला. परत ह्या आणि ह्या कॉपर कलरच्या मोत्यांमधून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायचे. असेच पुढच्या पण 2 मोत्यांवरती आपण विणून घ्यायचं आहे. इथे मी हे 1 2 3 4 5 कॉपर कलरच्या मोत्यांवरती हे 6 मोत्यांचे सर्कल विणून घेतलेलं आहे. आता हा जो 6वा मोती राहिला आहे तो कसा विणायचा ते मी सांगते. ह्या मोत्यामध्ये डावीकडे तंगूस आहे. हे पहिलं जे सर्कल आहे आपलं, त्याच्यातून खालून वरच्या साईडने आपण सुई काढून घ्यायची आणि इथे आता 1 पांढरा घ्यायचा मोती
एक शेवाळी घ्यायचं आणि परत एक पांढरा असे 3 मोती घ्यायचे आणि हा शेवटचा सर्कल आहे त्यातल्या ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। आता हे 6 मोत्यांवरती 6 गोल आपले तयार झालेले आहेत। ही आपली पहिली ओळ पूर्ण झालेली आहे। आता ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। या मोत्यातून आता आपण इथे आपली दुसरी ओळ सुरू होणार आहे। आता आपण दुसरी ओळ चालू करणार आहोत। दुसरी ओळ चालू करताना पहिल्यांदा हे आपण 4 पांढरे मोती ओवून घेतले। आता ह्या मोत्यामध्ये डावीकडे तंगूस आहे, त्याच्या शेजारच्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून अशा दोनही मोत्यातून उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेते। इथे परत 6 मोत्यांचा गोल तयार झाला। आता हा कोपऱ्यातला शेवाळा जो मोती आहे त्याच्यामध्ये आपण उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची आहे। आता इथे पण आपण 4 मोती घ्यायचे, पण पहिला एक पांढरा घ्यायचा आहे आणि हे 3 शेवाळी घ्यायचे। 1 2 आणि 3 असे 4 मोती घेतले। ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। परत इथे पण 6 मोत्यांचा गोल तयार झाला। आता ह्या शेवाळी मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली। त्याचबरोबर 1 आणि 2 ह्या पांढऱ्या मोत्यांमधून पण सुई काढून घ्यायची। इथे परत 3 पांढरे मोती घ्यायचे। 1 2 3 कारण आपल्याला इथे 6 मोत्यांचा सर्कल तयार करायचा आहे। इथे ऑलरेडी 1 2 3 मोती आहेत म्हणून 3 पांढरे मोती मी घेतले आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली। आता या दोनही पांढऱ्या मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतली। त्याचबरोबर कॉर्नरचा जो हिरवा मोती आहे शेवाळी त्याच्यातून पण सुई काढून घ्यायची। या शेवाळी मोत्याच्या इथे आलं की 4 मोती घ्यायचे, त्याला पहिला पांढरा घ्यायचा आणि हे दुसरे 3 शेवाळी घ्यायचे। असे 4 मोती घेतले। परत या पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली। इथे परत 1 2 3 4 5 6 मोत्यांचा गोल तयार झाला। आता या शेवाळी मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढायची आणि हे 1 आणि 2 पांढरे मोती आहेत मधले, त्याच्यातून पण सुई काढून घ्यायची आणि इथे परत 3 पांढरे मोती, म्हणजे कॉर्नरला हा असा एक सर्कल येणार, मध्ये पूर्ण पांढऱ्या मोत्यांचा येणार, परत कॉर्नरला असा येणार मध्ये पांढऱ्या मोत्यांचा, असं हे पूर्ण आपण विणून घ्यायचं। आता इथे 3 पांढरे मोती घेऊन मी विणणार आहे। तर इथे मी हे असं विणून घेतलेलं आहे आणि इथे ह्या ओळीचा शेवट आलेला आहे। या पांढऱ्या मोत्यात तंगूस आहे, तर ह्या शेवाळी मोत्यातून परत आपण हा तंगूस काढून घेणार आणि हा जो पहिला गोल बनवला आहे त्याच्या ह्या पांढऱ्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली। आता इथे हे 3 शेवाळी मोती मी घेणार आहे। 1 2 आणि 3 शेवाळी मोती घेतले। आता हा जो शेवटचा सर्कल आहे त्याच्यातल्या ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी सुई काढून घेतली। परत ह्या मोत्यातून शेवाळी मोत्यातून सुई काढून घ्यायची, ह्या मोत्यातून घ्यायची आणि ह्या पांढऱ्या मोत्यात आणायची सुई। अशा प्रकारे आपली ही दुसरी ओळ पण पूर्ण झालेली आहे। आता तिसरी ओळ चालू करताना आपल्याला पहिल्यांदा हा एक शेवाळी मोती घ्यायचा आहे, हे 2 पांढरे मोती घ्यायचे
आणि एक शेवाळी मोती घ्यायचा. असे हे 4 मोती आपण सुईमध्ये घेतलेले आहेत. आणि आता हा जो शेवाळी मोती आहे याच्यातून सुई काढून घ्यायची अशी, आणि ह्या मोत्यातून आणि या आणि त्याच्या पुढच्या अशा ह्या 3ही मोत्यांमधून मी सुई काढून घेतली. आता इथे आपण परत एक शेवाळी मोती घ्यायचा आहे आणि हे 2 पांढरे मोती, असे 3 मोती घ्यायचे. आणि ह्या शेवाळी मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी सुई काढून घेतली अशी. आता इथे वरती 1 2 3 4 पांढरे मोती आलेले आहेत. आता 1 2 3 मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची. हा कॉर्नरचा मोती आहे, त्याच्यातून पण सुई काढून घ्यायची. आता इथे कॉर्नरच्या इथे आलं की मात्र थोडंसं वेगळं विणायचं आहे. इथे पहिला एक शेवाळी घ्यायचा, एक पांढरा घ्यायचा आहे, परत एक शेवाळी आणि एक पांढरा, असे 4 मोती घ्यायचे तिथे. आणि या मोत्यातून सुई काढून घ्यायची वरून खालच्या दिशेने. इथे 1 2 3 4 5 मोती येतात शेवाळी, आणि इथे टोकाला 1 येतो. प्रत्येक कॉर्नरला, म्हणजे आता हा 1 आहे, 2 3 4 5 आणि 6, 6ही कॉर्नरला हे असं डिझाईन येणार आहे आपलं. आता परत ह्या 2 मोत्यातून सुई पुढे काढून घेतली. आता इथे आधी एक शेवाळी घ्यायचा आहे आणि हे 2 पांढरे घ्यायचे. 3 मोती घेतले. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. 1 2 या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे. त्याचबरोबर पुढच्या 1 आणि 2 ह्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. आता इथे पण पहिल्यांदा एक शेवाळी मोती घ्यायचा आहे आणि हे 2 पांढरे मोती घ्यायचे. 1 आणि 2 असे 3 मोती घेतले. या शेवाळी मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत 1 2 3 तीनही मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. आता इथे हा कॉर्नर आलेला आहे. इथे मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिला एक शेवाळी, एक पांढरा, परत एक शेवाळी, एक पांढरा, असे 4 मोती घेतले. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे परत असे 1 2 3 4 5 मोती आलेले आहेत. वरती 1 आलेला आहे. आता ह्या मोत्यातून कॉर्नरच्या उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. त्याचबरोबर या 2ही मोत्यातून सुई काढून घ्यायची. आणि ही जी ओळ विणली आहे त्याच पद्धतीने आता हे सगळं आपण विणून घ्यायचं आहे. सेम टू सेम तसंच विणायचं आहे. आता ही पूर्ण 3ऱ्या नंबरची ओळ आहे आपली. ही अशाच पद्धतीने आता विणून घ्यायची. 3 मोती घेतले. पहिला एक शेवाळी, 2 पांढरे. शेवाळी मोत्यातून सुई काढून घेतली. परत 1 2 आणि ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे जे 3 मोती घ्यायचे
त्यातला परत एक शेवाळी, 2 पांढरे. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत एक, हा पुढचा 2 आणि हा कॉर्नरचा शेवाळी तिसरा, अशा 3ही मोत्यातून मी सुई काढून घेतली. आता इथे परत जे 4 मोती घ्यायचे त्यातला पहिला शेवाळी, पांढरा, परत एक शेवाळी आणि एक पांढरा, असे 4 मोती घ्यायचे. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी, आणि 1 2 3 4 या 4ही मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे उजवीकडून डावीकडे. आता इथे परत एक शेवाळी, 2 पांढरे, 1 आणि 2, अशा पद्धतीने इथपर्यंत मी विणून घेणार आहे. इथे आपला हा तिसऱ्या ओळीचा शेवट आलेला आहे. तर या कॉर्नरच्या शेवाळी मोत्यातून मी उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. त्याचप्रमाणे हा पहिला जो गोल आहे त्यातल्या एका शेवाळी मोत्यातून खालून वरच्या दिशेने मी सुई काढून घेतली. आता इथे 3 मोती घ्यायचे, त्यातला एक पांढरा घ्यायचा, एक शेवाळी घ्यायचा आणि एक पांढरा घ्यायचा, असे 3 मोती घ्यायचे. आणि ह्या शेवटच्या शेवाळी मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आपली ही तिसरी ओळ पूर्ण झालेली आहे. तर या मोत्यातून सुई काढून घ्यायची वरच्या दिशेने, आणि हा जो मोती आहे पांढरा तर उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. इथे आपल्या ह्या 3 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. तर ही आता आपली चौथी ओळ चालू झालेली आहे. 1 2 आणि 3. आता ही चौथी ओळ. चौथ्या ओळीत आता पहिल्यांदा आपण हे 4 पांढरे मोती घेणार आहोत. 2 3 आणि हे 4 पांढरे मोती घेतले. ह्या मोत्यामध्ये डावीकडे तंगूस आहे, त्याच्या शेजारच्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे आणि ह्या मोत्यातून, अशा या 2ही मोत्यातून उजवीकडून डावीकडून मी सुई काढून घेतली. 6 मोळ्यांचा एक सर्कल तयार झाला. आता ह्या पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. इथे परत 3 पांढरे मोती घ्यायचे, 1 2 आणि 3 पांढरे मोती घेतले. ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी सुई काढून घेतली. परत 1 2 3 आणि 4 या 4ही मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची. आता इथे आपण जे 3 मोती घेणार आहोत तर त्यातला आहे ना, पहिल्यांदा आपण हे 2 पांढरे घेणार आहोत आणि मग हा शेवाळी मोती घेणार आहोत. असे 3 मोती घ्यायचे. या मोत्यातून परत वरून खालच्या दिशेने मी ही सुई अशी काढून घेणार आहे. 1 2 3 या 3ही मोत्यातून आता सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची. आता हा कॉर्नरचा मोती आहे शेवाळी, त्याच्यातून पण मी काढून घेतली सुई. आता इथे आपल्याला 4 मोती घ्यायचे, तर त्यातले पहिले आपण हे 2 पांढरे घेणार आहोत, 1 आणि 2, आणि हे नंतर 2 शेवाळी मोती घेणार आहोत. असे 4 मोती घेतले. आता हा मोती आहे, ह्याच्यातून वरून खालच्या दिशेने मी सुई काढून घेतली. म्हणजे इथे पण 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता 1 2 आणि 3 या 3 मोत्यातून आपण सुई काढून घ्यायची. म्हणजे ही एक साईड झाली. आता ही आपली
दुसऱ्या साईडची सुरुवात झालेली आहे विणायला. 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत आपण आता 3 पांढरे मोती घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3 पांढरे मोती घ्यायचे. सेम विणायचं आहे. ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. ह्या 2 मोत्यातून उजवीकडून डावीकडे, परत पुढच्या ह्या 2 मोत्यातून उजवीकडून डावीकडे अशी सुई काढून घेतली. इथे 3 पांढरे मोती घ्यायचे आहेत. 1 2 आणि हा 3 असे 3 मोती घेतले. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने, परत 1 2 ह्या 2 मोत्यातून उजवीकडून डावीकडे, पुढच्या 2 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. आता इथे जे 3 घ्यायचे आहेत त्यातले पहिले 2 पांढरे आणि मग हा शेवाळी, असे 3 मोती घ्यायचे. परत ह्या मोत्यातूनच सुई काढून घ्यायची. परत 1 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे उजवीकडून डावीकडे. आता इथे 4 मोती घ्यायचे. त्यातले पहिले 2 पांढरे आणि 2 शेवाळी. चार मोती घेतले. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि ह्या कॉर्नरच्या हिरव्या मोत्यातून शेवाळी मोत्यातून सुई काढून घेतली. आता ही आपली दुसरी पण साईड पूर्ण झाली. ही एक साईड झाली, ही दुसरी साईड. आता ही तिसरी साईड आपण विणायला घेणार आहोत. तर परत ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि ज्या पद्धतीने ही लाईन विणली त्याच पद्धतीने ही पण लाईन विणायची, ही पण विणायची, ही पण विणायची. ही अशा 6 ओळी ह्या अशा साईड 6 बाजू, ह्या 6 बाजू आहेत ना, ह्या पद्धतीनेच विणून घ्यायच्या आहेत. ही आपली चौथी ओळ आहे. तर इथे मी ह्या सगळ्या साईड आहेत या सेम विणून घेतलेल्या आहेत. हिच्यासारखी ही अशा सेम विणल्या आहेत आणि आता ह्या ओळीचा हा इथे शेवट आलेला आहे. तर हा जो पहिला सर्कल मी केला होता पांढऱ्या मोत्यांचा, त्याच्यातून ह्या मोत्यातून वरच्या दिशेने मी तंगूस घेतलेला आहे काढून. आणि आता इथे मी 3 मोती घेणार आहे. त्यातला 1 पांढरा घेणार आहे आणि हे 2 शेवाळी, असे हे 3 मोती घेतले मी. आणि हा शेवटचा जो गोल आहे त्यातला हा जो मोती आहे याच्यातून वरून खालच्या दिशेने मी सुई अशी काढून घेणार आहे. अशा प्रकारे हे पूर्ण ओळ एकसारखी विणल्या गेलेली आहे. आता ह्या मोत्यातून मी सुई परत काढून घेणार आहे, ह्या मोत्यातून आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. इथे आता आपली ही चौथी ओळ पूर्ण झालेली आहे आणि आता इथून 5व्या ओळीला मी सुरुवात करणार आहे. 2 पांढरे घ्यायचे, 1 आणि 2, 1 शेवाळी घ्यायचं आहे. 3 घेतले. या शेवाळी मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी सुई काढून घेतली. ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे, पुढच्या पण 2 पांढऱ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे. आता इथे हे 3ही पांढरे मोती घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3 पांढरे मोती घेतले. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे. परत 1 2 आणि हे 1 2.
इथे आता परत 2 पांढरे, 1 2 आणि 1 शेवाळी असे 3 मोती घेतले. सेम विणत जायचं आहे, फक्त मोती चेंज करायचे, मोत्यांचे कलर बदलायचे की आपले डिझाईन येत जाणार आहे. या 2 मोत्यातून इथे आता 1 शेवाळी, 2 पांढरे. आता हा कॉर्नरचा एक मोती आलाय शेवाळी, त्यामुळे ह्या एकाच मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि इथे 4 शेवाळी मोती, 1 2 3 आणि 4 शेवाळी मोती घेतले. आता ह्या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि आता ही आपली तिसरी बाजू चालू होती, त्यातल्या ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि ही जशी विणलेली आहे, ही ओळ जशी विणली ही साईड तशीच ही पण साईड, ही साईड आणि ही साईड अशा आपल्या पूर्ण ह्या 6 साईड आहेत, षटकोन तयार झालेला आहे. तर ह्या पूर्ण 6 साईड आपण सेम विणून घ्यायचं आहे, म्हणजे आपली 5वी ओळ पूर्ण होईल. आता इथे हा आपल्या 5व्या ओळीचा शेवट आलेला आहे. हा कॉर्नरचा मोती आहे शेवाळी, त्याच्यातून मी सुई काढून घेतली. हा पहिला गोल आहे, त्यातल्या शेवाळी मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे मी 3 शेवाळी मोती घेणार आहे. 1 2 आणि हा 3 शेवाळी मोती घेतले आणि हा शेवटचा गोल आहे, त्यातला हा जो मोती आहे याच्यातून वरून खालच्या दिशेने मी सुई काढून घेतली. अशा प्रकारे ही आपली 5वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता ह्या मोत्यांमधून सुई वर काढून ह्या शेवाळी मोत्यात आणायची आहे इथल्या. आता इथून पुढे आपण 6वी ओळ विणणार आहोत. आता ही 6व्या ओळीची सुरुवात करताना मी 4 मोती जे घेणार आहे, त्यातला पहिला हा एक शेवाळी घेणार आहे, हे 2 पांढरे आणि हा परत एक शेवाळी, असे 4 मोती घेतले. या मोत्यात तंगूस आहे, त्याच्या शेजारचा हा मोती आणि असं ह्या 2ही मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे. परत ह्या पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातून पण सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतली. आता इथे परत आपण असंच घ्यायचं आहे, 3 मोती घ्यायचे आहेत, त्यातला एक शेवाळी घ्यायचा आहे आणि 2 पांढरे घ्यायचे आहेत. असे 3 मोती घेतले. या शेवाळी मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घ्यायची अशी. परत ह्या 2 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. 1 आणि 2 पुढच्या पण ह्या 2 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. आता इथं जे 3 मोती घ्यायचे त्यातला पहिला एक पांढरा घ्यायचा आहे, मग एक हा शेवाळी घ्यायचा आहे आणि परत हा एक पांढरा घ्यायचा आहे. असे 3 मोती घेतले. हे परत ह्या शेवाळी मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. परत 1 2 मोत्यातून, परत ह्या 2 मोत्यातून पुढच्या दिशेने. आता इथे 3 पांढरे मोती घ्यायचेत.
एक, दोन आणि हा तीन. तीन पांढरे मोती. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. या दोन मोत्यातून परत ह्या पुढच्या दोन मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. आता इथे तीन शेवाळी मोती घ्यायचे. एक, दोन आणि हा तिसरा. तीन शेवाळी मोती घेतलेत. परत या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या दोन मोत्यातून उजवीकडून डावीकडे. आणि आता हा जो एक कॉर्नरचा मोती आहे त्या एकाच मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता चार मोती घ्यायचेत आपण. त्यातला पहिला हा एक शेवाळी घ्यायचा, एक पांढरा घ्यायचा आणि हे दोन शेवाळी घ्यायचे. एक आणि दोन असे चार मोती घेतले. ह्या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. ही आता आपली एक बाजू तयार झालेली आहे. आता इथे दुसऱ्या बाजूची सुरुवात होते. परत या दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे आपण तीनच मोती घ्यायचे. एक शेवाळी, दोन पांढरे. या मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घेतली. या दोन मोत्यातून परत पुढच्या दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची. एक आणि दोन ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत तीन मोती जे घ्यायचे त्यातला एक शेवाळी घ्यायचा, दोन पांढरे घ्यायचे. असे तीन मोती घेतले. या शेवाळी मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. परत ह्या दोन मोत्यातून पुढे सुई काढून घ्यायची. परत ह्या मोत्यातून दोन पुढच्या उजवीकडून डावीकडे. आता इथे जे घ्यायचे आहे ते तीन मोती असे घ्यायचे. एक पांढरा, एक शेवाळी आणि परत एक पांढरा. आणि ह्या शेवाळी मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता एक, दोन, तीन, चार मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. एक, हे दोन झाले, तीन आणि चार. आता इथे तीन पांढरे मोती घ्यायचे. एक, दोन, तीन. तीन पांढरे मोती घेतले. परत ह्या पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत ह्या मोत्यातून दोन पुढच्या सुई काढून घ्यायची. इथे परत तीन शेवाळी मोती घ्यायचे. एक,
2 आणि हा तिसरा. या मोत्यातून दोनही आणि हा पुढचा कॉर्नरचा तिसरा मोती. आता ह्याच्यात आता इथे 4 मोती घालायचे. त्यातला पहिला एक मी हा शेवाळी घेते, मग एक पांढरा घ्यायचा आहे आणि परत हे 2 शेवाळी मोती, 1 आणि 2 असे हे मी 4 मोती घेतले आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आपली ही दुसरी बाजू पण तयार झाली, ही 1 आणि ही 2. आता ही तिसऱ्या बाजूची सुरुवात आहे. हे पण अशाच पद्धतीने ही पण बाजू विणून घ्यायची. 3, 4, 5 आणि 6 अशा या पूर्ण बाजू विणून घ्यायच्या आहेत. इथे आपला 6व्या ओळीचा हे शेवट आलेला आहे. या मोत्यातून मी सुई काढून घेतली. आता हा जो कॉर्नरचा मोती आहे त्याच्यातून पण सुई मी काढून घेणार आहे आणि हा पहिला सर्कल जो विणलेला आहे त्याच्यातून इथे वरच्या दिशेने मी ही सुई काढून घेतली. आता इथे आपल्याला हा एक पांढरा मोती आणि हे 2 शेवाळी मोती असे 3 मोती घ्यायचे आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. अशा प्रकारे ही आपली 6वी ओळ पूर्ण झालेली आहे. सगळीकडे असं हे सेम डिझाईन आलेले आहेत आणि ही 6 बदकं आपली तयार झालेली आहेत इथे. आता जर तुम्हाला एवढंच ठेवायचं असेल, एवढाच रुमाल किंवा टेबल मॅट म्हणून तुम्ही वापरणार असेल तर हे एवढं छान दिसणार आहे. पण जर तुम्हाला रुमाल म्हणून वापरायचं असेल आणि अजून जर वरती जर असेच बदक हवे असतील तर परत वरती आपण विणू शकतो. ह्याला पाहिजे तेवढं आपण वरती वाढवू शकतो. इथे आता आपण 7वी लाईन चालू करणार आहोत. तर पहिल्यांदा हे 4 पांढरे मोती घ्यायचे, तीन आणि 4 पांढरे मोती घेतले. आता या मोत्यातून आणि या मोत्यातून उजवीकडून डावीकडे काढून घेतली सुई. पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची अशी. आता इथे परत 3 पांढरे मोती घ्यायचेत आपल्याला, 1 2 आणि हा तिसरा. 3 पांढरे मोती घेतले. परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या 2 मोत्यातून, या 2 मोत्यातून पुढे. इथे आता आपण पहिल्यांदा एक पांढरा घेणार आहोत आणि हे नंतर 2 शेवाळी असे हे 3 मोती घेणार आहेत. एक आणि हा दुसरा. या मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत या 2 मोत्यांमधून पुढे सुई काढून घेतलेली आहे. आता इथे आपण जे 3 मोती घ्यायचे ते 3ही आपण हे शेवाळी घेणार आहोत. या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. या 2 मोत्यातून, पुढच्या 2 मोत्यातून,
इथे परत 3 शेवाळी मोती घ्यायचे. 1 2 आणि हा तिसरा. 3 शेवाळी घेतले. परत ह्या मोत्यातून या आणि या मोत्यातून 2. आता हा कॉर्नरचा मोती आलेला आहे, त्यामुळे त्या एकाच मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. आता इथे 2 पांढरे घ्यायचे आणि 2 शेवाळी असे 4 मोती घ्यायचे. 1 आणि हा दुसरा. हे 4 मोती घेतले. आता परत ह्या मोत्यातून या मोत्यातून आणि ह्या पुढच्या 2 मोत्यातून पांढऱ्या सुई काढून घ्यायची. आता इथे ही एक बाजू झालेली आहे आणि आता इथे आपली दुसरी बाजू सुरू झालेली आहे. ती करताना पण आता इथे परत 3 पांढरे मोती घ्यायचे. 1 2 आणि हा तिसरा. 3 पांढरे मोती. परत पुढच्या 2 मोत्यांमधून परत सेम 3 पांढरे मोती. 1 2 आणि 3. पांढरे मोती. आता इथे जे 3 मोती घ्यायचे आपल्याला, तर ते 2 पांढरे घ्यायचे, त्यातले 2 हे पांढरे घ्यायचे आणि हा एक शेवाळी घ्यायचा आहे. असे 3 मोती घेतले. परत सेम विणायचं आहे. परत 1 2 आणि ह्या पुढच्या 2 मोत्यातून परत सुई काढून घ्यायची. इथे आता जे 3 मोती घ्यायचे त्यातला एक पांढरा घ्यायचा आहे आणि हे दुसरे 2 शेवाळी घ्यायचे. 1 आणि 2 असे हे 3 मोती घेतले. परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. आणि या पुढच्या मोत्यांमधून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. इथे आता परत शेवाळ्यांनीच विणायचं आहे. पण आता इथे हे 1 2 आणि हा 3 असे हे 3 शेवाळी मोती घेतले. परत सेम सगळ्या मोत्यातून काढून घ्यायचे. पुढच्या या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. इथे परत शेवाळी मोती घ्यायचे 3. 1 जोडमणी आहेत खूप. 3 शेवाळी मोती. आता हा कॉर्नरचा मोती आलेला आहे. मग
त्याच्यात एकाच मोत्यातून फक्त त्या सुई काढून घ्यायची. आणि आता इथे 4 मोती ओवायचे. त्यातले हे 2 पहिले पांढरे घ्यायचे आणि 2 शेवाळे. आणि ह्या मोत्यातून आणि ह्या कॉर्नरच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. इथं आपली ही एक बाजू पूर्ण होणार आहे. आता ही एक बाजू, ही दुसरी बाजू पण आपली पूर्ण झालेली आहे. आता ही तिसरी बाजू आपण विणायला घ्यायची. तर ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता ह्या जशा विणल्यात तशाच अजून ही 1, 2, 3 आणि 4 बाजू मी पूर्ण करून घेणार आहे. आता इथे ही आपली ओळ संपत आलेली आहे. या 2 मोत्यातून मी सुई काढून इथे तंगूस आलेला आहे. आता कॉर्नरचा मोती आहे, त्या मोत्यातून मी सुई काढून घेतली आणि हा जो पहिलं सर्कल बनवलं होतं त्यातल्या या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या मोत्यातून खालून वरच्या साईडनी मी सुई काढून घेतली. आता इथे एक पांढरा घ्यायचा आणि 2 शेवाळे असे 3 मोती घ्यायचे. आणि ह्या शेवटच्या हा जो सर्कल आहे त्यातल्या ह्या मोत्यातून सुई आपली खाली काढून घ्यायची वरून खालच्या दिशेने. अशा प्रकारे ही आपली ओळ पूर्ण झालेली आहे. आता ह्या मोत्यामधून आणि या एकाच पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता आपण 8वी ओळीला सुरुवात करणार आहोत. ही आपली 8वी ओळ आहे. तर पहिल्यांदा 4 मोती घ्यायचे. तर त्यातले हे 2 पांढरे घेणारे मी आणि 2 शेवाळे असे हे 4 मोती घेतले मी. ह्या मोत्यातून पांढऱ्या आणि ह्या शेजारच्या अशा दोनही पांढऱ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. परत ह्या पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे जे 3 घ्यायचे ते 3ही पांढरे मोती घ्यायचे. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आणि ह्या 2 मोत्यातून आता इथे 2 पांढरे घ्यायचे आणि 1 शेवाळी घ्यायचं. असे 3 मोती घेतले. हे 3 मोती घेतले, 2 पांढरे 1 शेवाळी. या मोत्यातून सुई काढून घेतली. मोत्यातून सुई पुढे काढून घेतली. आता इथे जे 3 मोती घ्यायचे त्यातला 1 शेवाळी घ्यायचा आहे आणि 2 पांढरे घ्यायचे. 1 आणि हा 2 असे 3 मोती घ्यायचे.
परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. तीन आणि 4 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. आता इथे 3 शेवाळी मोती घ्यायचे. 3, 1, 2 आणि 3 शेवाळी मोती घेतले. परत सेम या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या मोत्यातून या 2 मोत्यातून आता इथे आपण परत 3 पांढरे मोती घेणार आहोत. 1, 2 आणि हा 3 पांढरे मोती घेतले. परत सेम ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. पुढच्या ह्या 2 शेवाळी मोत्यातून आता इथे 1 शेवाळी मोती घ्यायचा आणि 2 पांढरे मोती घ्यायचे. असे 3 मोती घेतले. परत या मोत्यातून या 2 मोत्यातून आणि हा कॉर्नरचा मोती आहे त्याच्यातून सुई काढून घेतली. इथे ही पहिली बाजू आहे, इथून आपण सुरुवात केलेली आहे. आता इथे आपण 4 शेवाळी मोती घेणार आहोत. कॉर्नरला आलेलो आहे त्यामुळे 4 मोती घ्यावे लागतात, म्हणजे 6चा राऊंड होतो. 2, 3 आणि 4 शेवाळी मोती घेतले. परत या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे ही एक बाजू कंप्लीट झाली आणि आता ह्या दुसऱ्या बाजूला आपण विणायला सुरुवात करतोय. परत पुढच्या ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता 2 पांढरे मोती घ्यायचे आणि 1च शेवाळी मोती घ्यायचा. असे 3 मोती घेतले. या शेवाळी मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. परत या 2 मोत्यातून पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे 3 पांढरे मोती घ्यायचे. 1, 2 आणि हा 3रा. 3 पांढरे मोती घेतले. परत
या मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत या 2 मोत्यातून पुढे, त्याचबरोबर या 2 मोत्यातून पण पुढे सुई काढून घ्यायची. आता इथे जे 3 मोती घ्यायचे त्यातले 2 पांढरे घ्यायचे पहिल्यांदा आणि हा एक शेवाळी. असे 3 मोती घेतले. या मोत्यातून सुई काढून घ्यायची वरून खालच्या दिशेने. परत या 2 मोत्यातून, परत या पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे जे 3 मोती घ्यायचे इथे आपण आता 3 मोती घेणार आहोत. त्यातला एक पहिला शेवाळी घ्यायचा आणि नंतर 2 पांढरे घ्यायचे. असे 3 मोती घेतले आणि या मोत्यातून काढून घेतले. आता परत या पुढच्या 4ही मोत्यातून मी सुई काढून घेतली. आता इथे 3 शेवाळी मोती घ्यायचे. दोन आणि हा तिसरा. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता 3 पांढरी मोती घ्यायचे. 1 2 आणि 3. 3 पांढरे मोती घेतले. परत सेम विणायचं आहे. विणताना आता काही बदल नाहीच आहे. हा फक्त मोती बदलायचे आहेत आपल्याला, कलर मोत्यांचे, की आपलं डिझाईन व्यवस्थित तयार होत राहतं. आता इथे एक शेवाळी घेतला आणि हे 2 पांढरे. असे 3 मोती घेतले. इथे आपली ही एक बाजू, ही दुसरी बाजू पूर्ण झाली. आता इथे तिसरी बाजू आपण तिसऱ्या बाजूची सुरुवात करणार आहोत. सुरुवात करताना परत इथे आता कॉर्नरच्या मोत्यामध्ये आलो आहे, म्हणून इथे 4 मोती घ्यावे लागतात. ते 4ही आपण शेवाळी कलरचे घेणार आहोत. 3 आणि 4 शेवाळी कलरचे घेतले. मग परत या 2 मोत्यातून सुई काढून घेतली आणि ह्या पुढच्या मोत्यातून सुई घेतली. आता ही जे ओळ, ही जे असं ही साईड जशी विणली तशाच आपण ही 1 2 3 आणि 4 साईड विणून पूर्ण करायच्या आहेत. आता इथे या ओळीचा शेवट आलेला आहे. आता इथे हा एक कॉर्नरचा मोती आहे, त्याच्यातून मी सुई काढून घेतली आणि या पहिल्या गोल्यातल्या मोत्यातून वरच्या दिशेने. आणि आता इथे आपण हे 3 शेवाळी मोती घेऊन ही ओळ पूर्ण करणार आहोत. 3 शेवाळी मोती घेतले.
या मोत्यातून सुई काढून घेतली आणि ही ओळ आता पूर्ण झालेली आहे. आता इथे हे जे आहे हे एक बदकाचं हे इथे डिझाईन पूर्ण झालेलं आहे आणि हे इथे दुसरं होणार आहे तयार. तर त्यासाठी आता इथे आपण इथे या 1 2 3 4 5 6 7 8 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. हे दुसरं बदक इथे तयार झालेलं आहे, फक्त त्याचे तर डोकं राहिलेलं आहे. तर आपण आता काय करायचं आहे, ही सुई आहे ना सगळ्या मोत्यातून फिरवून हे 1 2 3 पहिले मोती सोडायचे आणि दुसरे पांढरे मोती आहेत 3 त्यातल्या ह्या मधल्या मोत्यामध्ये सुई घेऊन यायची आणि तिथे 4 पांढरे मोती घ्यायचे. 2 3 आणि 4 पांढरे मोती घ्यायचे आणि ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. म्हणजे इथे ह्या बदकाचं इथे डोकं तयार होईल. त्याचप्रमाणे इथे पण तयार करायचं आहे. इथे ॲक्च्युली मी पूर्ण नाही बदक झालेलं आहे, पण फक्त आपण त्याचं एक छान सुंदरसे डोकं तयार करून घेणार आहोत. ह्याला पण असंच करायचं आहे. आपण अशी ही सुई आहे ना ही फिरवून प्रत्येक वेळेला तोडायचं नाही आहे धागा, पण हे असे मोत्यातून अशी फिरवून इथे ह्या मधल्या 3 नंबरच्या मोत्यात 1 2 3 नंबरच्या मोत्यात मी सुई आणलेली आहे. आता इथे पण आपण असे 4 मोती घ्यायचे. 3 आणि 4 परत ह्या 2 नंबरच्या मोत्यातून आणि 3 नंबरच्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. आता ही ओळ अशीच करायची, जास्त काही करायचं नाही आहे. इथे 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 आणि इथे आणि इथे परत इथे इथे असे हे 4 मोती घालून गोल तयार करून घ्यायचे. तर असा सुंदर आपला हा मोत्यांचा बदकांचा रुमाल किंवा टेबल मॅट तयार झालेला आहे. बनवायला अतिशय सोपा आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतो आहे. त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की त्याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.